नमस्कार, हांव सुशांती कवळेकर तुमकां सगळ्यांक कार्यावळीन येवकार दिता. आयज आमी घेवन आयल्यात रक्तदान हें श्रेष्ठदान आसा आनी ताजी गरज आमचे गोंय मेडिकल कॉलेजीन कितली आसा हें समजता आमचे दर्शकांक कळचें. तातूंतल्यान लोकां मदीं जागृताय जावची म्हणूनच आयज आमचे बरोबर हांगासर स्टुडियोन आसात आमच्यो गोंय मेडिकल कॉलेजच्यो 2 डायनेमीक लेडी यंग डॉक्टर्स. एक आसा डॉक्टर मार्बिन ऑगस्टिना, MBBS MD इन गोवा मेडिकल कॉलेज. ती गेली 5 वर्सां ब्लड बँकेन काम करता. तिजो अणभव आनी थंय जाणवत आशिल्ली रक्ताची गरज हाजेरूच आमी आयज उलयतलीं. ताचे बरोबर आमचे बरोबर आसा डॉक्टर निमिशा नायक आरोलकर. तिजोय बीन ती MD जाल्या गोवा मेडिकल कॉलेजीन आनी तिजोय बीन गेली 3.5 वर्सांचो एक्सपिरियन्स आसा. ती लेक्चरर म्हणून गोवा मेडिकल कॉलेजीन आसा. ताच बरोबर ह्या दोगांय कडल्यान आमी जाणून घेवया की गोवा मेडिकल कॉलेजीन जे नामणायेचें हॉस्पिटल आसा आमचेच गोंय राज्य न्ही तर आजूबाजूच्या राज्यांतल्यानूय हांगासर पेशंट येता आनी अशें आमचे नामणायेच्या हॉस्पिटलान रक्ताची कितली उणीव भासता आनी हाजे खातीर आमचे दर्शक आमचे गोंयकार कितें करूंक शकतले तर जाणून घेवया आमच्या दोनी यंग डायनेमीक डॉक्टरा कडल्यान ताची जागृतकाय. नमस्कार. नमस्कार. कार्यावळीन येवकार. दोतोर मर्लिन, म्हजें कशें आशिल्लें की ब्लड जाय सो सगळ्यांकूच जाय. वाडटा एक्सिडेंट तर वाडटी दुयेंतां पळयत जाल्यार तुमकां तें सतत जाणवता. तर कोण रक्त दिवपाक शकता? ओके, आतां रगत आमी सांगता तें वी कॅनॉट प्रोड्यूस इन मशिनार करपाक मेळना. सो वन ह्युमन बींग हॅज टू डोनेट फॉर अनदर वन. आतां आमचे फ्रेंड्स आसता, शेजारी आसता, आमकां येवन डोनेट करचें पडटा. आतां ते कोण डोनेट करपाक मेळटा तें आमकां मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरान एक डॉक्युमेंट दिला. ओके, ड्रग्स अँड कॉस्मेटीक ॲक्ट म्हणून एक डॉक्युमेंट दिला. ताजेर बरयलें आसा की बाबा अशें लोकांक डोनेट करपाक मेळटा म्हणून. आतां 18 ते 60 वर्सां कोण आसा तांकां येवन ब्लड डोनेट करपाक मेळटा. दादल्यांनी एज लिमीट आसता. ओके, आतां तुमी अबाव 60 आसा जाल्यार पयलीं केन्नाय डोनेट केलें आसा जाल्यारूच तुमकां डोनेट करपाक मेळटलें. नाजाल्यार आमी अलाव करना डोनेशन बिकॉज ऑफ हेल्थ अँड वेरियस अदर रिजन्स. ऑर फॉर अ मेल दादल्यांक एवरी 3 मंथ्स आनी एक फिमेलाक एवरी 4 मंथ्स तशें ब्लड डोनेट करपाक मेळटा. आनी कोण कोण आसता तांकां खूब डावट्स आसता. आतां म्हाका टॅटू काडला, इयर पियर्सिंग केला, डायबिटीज आसा, हायपरटेन्शन आसा, ते सगळ्यांक आमकां ते डॉक्युमेंटान बरयलें आसा. ते डायबिटीज आसा जाल्यार केन्ना डोनेट करपाक मेळटलें. आतां तुमी डायबिटीज आसा आनी वखदां घेतला, एक म्हयना पयलीं तुमचे वखदाचे डोस बीन चेंज केल्यार आमी तशें डोनेट करपाक दिना. ऑर इन्सुलीन घेता जाल्यार तांकांय डोनेट करपाक मेळना. ऑर तुमी कंट्रोल डायबिटीज आसा जाल्यार ओके तुमकां येवन ब्लड डोनेट करपाक मेळटा. आतां वन्स यू कम इन टू ब्लड बँक आमकां एक सिरीज ऑफ टेस्ट आसता. पयलीं येवन रेजिस्ट्रेशन करचें पडटा. नेक्स्ट तुमी मेडिकल सोशल वर्करा कडेन स्क्रिनींग ते आमचे डॉक्युमेंटा प्रमाण क्वेश्चन्स विचारता तुमकां. हें आसा, केन्ना डोनेट केला लास्ट टायम, कसले दुयेंस आसा, ते कंप्लीट जाले की डॉक्टरा कडेन वचून मेडिकल चॅकअप ताजेर फिट जाल्यारूच तुमकां डोनेशन करपाक मेळटा. म्हणजे हे करत आसतना सो ताजी डायबिटीज कितली आसा किंवा ताजें हिमोग्लोबीन कितलें आसा हें सगळें तुमी चॅक करता पयलीं आनी ताचे नंतरूच ताका म्हणजे डोनेट करून दिता. ब्लड डोनेशना उपरांत डोनर हेल्दी आसूंक जाय, ताका कांयच जावपाक जायना. ओके, तो एक बरे कॉज खातीर येवन डोनेट केला ताजे सेफ्टी खातीर आनी ऑल्सो पेशंट तो कोण रगत घेता ताजे सेफ्टी खातीर आमी एक क्रायटेरियाज दिला. आमी स्ट्रिक्ट आसता ब्लड बँकीन की कोण डोनेट करूंक जाय, कोणाक करपाक मेळना म्हणून. जायत्यो अश्यो संस्था आसा म्हणजे तातूंत नामणायेची सार्थक फावंडेशन जी सतत ब्लड कॅम्प करता, डोनेशन लोकांक हाडून जागृतकाय करता. दोतोर निमिशा म्हाका सांगात, सरकारी ब्लड बँक, प्रायवेट ब्लड बँक्स अश्यो गोंयांत कितल्यो आसात आनी खंय खंय आसा आनी ताजे आमी कशें उपयोग करूंक शकतात? हय, गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे आमची गोवा मेडिकल कॉलेज आमची मेन ब्लड बँक आसा. मागीर नॉर्थ गोवान आमची आजिलो आसा, सावथ गोवान तशेंच आमची हॉस्पिसी हॉस्पिटल आसा, थंय ब्लड बँक कार्यरत आसा. आनी प्रायवेट हॉस्पिटलां म्हणजे मणिपाल आसा नॉर्थान आनी सावथान आमचे अपोलो विक्टर, थंय ब्लड बँक आसा.
मग हांचे कडेन वचून ब्लड डोनेट करूंक जाता किंवा ते तुम्ही म्हणजे एक्सचेंज करतात थंयच्यान ब्लड हांगा हाड किंवा इमर्जन्सी आसा एज पर रिक्वायरमेंट जाल्यार तुमी हेवटेन तेवटेन ते ब्लड धाडूंक ना शकता? तशें आमी युजली करनात, कित्याक आमच्या टेस्टिंग आसता न्ही ते आमचे हॉस्पिटलांत केले जाता, सो आमी दुसऱ्यांचे आमी तशें घेनात ब्लड. कळ्ळें? स्पेसिफिकली जीएमसीन जे पेशंट आसता ऑर प्रायवेट आमकां समज रिक्वेस्ट येता तशें आमी तांकां ब्लड दिता, पण आमच्या ब्लड बँकेन आमचें टेस्टिंग करून आमी ब्लड दितात, अशें जाता. सो आतां सादारण डॉक्टर मार्लिन म्हाका सांगात कितले रक्त लागता म्हयन्याक सादारण तुमकां? कितले म्हणजे एक्सिडेंट म्हणा, नॉर्मल कॅज्युअलिटी किंवा खूपशे अशे वेरियस हातूंतल्यान सादारण तुमची रिक्वायरमेंट कितली आसता? ओके, पर डे आमकां एटलिस्ट 10 to 15 पेशंट्स रुटीन ऑपरेशन म्हणून येतात. रुटीन म्हणजे प्लॅन केल्ले केसीस. आता त्याचे उपरांत आनी अदीक एमर्जन्सी केसीस येवपाक शकता की ॲक्सिडेंट जाला, प्रेग्नंट पेशंट, ब्लिडींग, तशें करून ॲक्सिडेंट केसीस ऑन एन एवरेज पर मंथ आमकां अरावंड 3000 युनिटाचे रिक्वायरमेंट येता, अरावंड 3000 ब्लड युनिट्स. आता आमी ते वेगळे वेगळे जाग्यार कॅम्प करून बॅलन्स करपाक ट्राय करता. आता केन्ना सिजन्स आसता पळय, वेकेशन जाले आनी तुमचे स्कूल हॉलिडेज जाले, त्या टायमार आमकां मातशें शॉर्ट जावपाक शकता. ऑर आयदर सेलिब्रेशन्स लायक दिवाली, गणेश, तेन्ना क्रिसमस लोकां भायर वता आउट ऑफ स्टेट फॉर वेकेशन्स एंड ऑल, वी फॉल शॉर्ट ऑन ब्लड. आता दॅट इज द टायम आमकां गरज पडटा की लोक फुडें येवन डोनेट करूंक जाय आपले पेशंटा खातीर ऑर नोन लोकां खातीर. मेजॉरिटी ऑफ ब्लड डोनेशन्स आमी वॉलंटरी घेवपाक ट्राय करता. वॉलंटरी म्हणजे आप खुशीन कोण येवन ब्लड दिता ते वॉलंटरी डोनर्स म्हणटा. 80% आमचे तशे वॉलंटरी जाता, ते कॅम्प आमी कंडक्ट करतात. 20% आता समज आमचे कडेन कसले ब्लड ग्रुप ना, आता रेअर ब्लड ग्रुप म्हणपाक आता रेग्युलरली 4 कायंड ऑफ ब्लड ग्रुप्स आहा ते ए पॉझिटिव्ह, ए बी, ओ आणि ए बी. आता ताजे नेगेटिव्ह वेरियंट आसता ते सामके रेअर आसता. ओन्ली 5 to 10% ऑफ द पॉप्युलेशन विल हॅव दॅट ब्लड ग्रुप. आता समज कोण पेशंट आयले ते रेअर ब्लड ग्रुपाचे आसा जाल्यार मातशें आमकां प्रॉब्लेम जाता. ते स्टॉक्सान आसता पण ओवर एंड अबव आमच्या स्टॉकान आमी दवरना, कित्याक ब्लडाकूय एक्सपायरी डेट आसता. बरोबर. ते एक्सपायरी जाल्यार ते ब्लडूय वेस्ट वता, म्हणून आमी नेगेटिव्ह ब्लड ग्रुप तशें स्टॉकान दवरना. कितले जाय पडटा एमर्जन्सी स्टॉक ऑलवेज इज देअर इन ब्लड बँक आसता. डॉक्टर निमिशा, म्हाका सांगात रक्त दिवप बरें काय वायट, किंवा ते कोणें दिवप, कितले तेंपान दिवप आनी कशें ताजी स्टेटस कितें आसपाक जाय? हय, जशें तुमी म्हटलें न्ही, रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान, सारकें जीवनदान म्हटल्यार जाता. सो रक्त दिवप हें खूपच बरें. मेन म्हणजे कितें, आपल्याक समाधान जाता, आपल्या मनाक समाधान जाता जेन्ना आमी कोणाचे जीव वाचयता तशें. बरोबर. आनी नेगेटीव अशें कांयच ना भितर, स्पेसिफीक अशें नेगेटीव कितें सायड इफेक्ट जाता तशें कांयच ना. सो दादल्या मनशान एवरी 3 months येवन आपलें रगत दिल्यार जाता आनी बायल्या मनशांनी एवरी 4 months येवन आपलें रगत दिल्यार जाता. पण सादारण ताजी हिमोग्लोबीन लेवल बीन आतां कितें आसपाक जाय? आमचो कट ऑफ 12.5 आसा. सो ताज्या वयर समज आयले जाल्यार आमी तांकां घेवपाक शकता. ओके. कमी आयले जाल्यार मागीर आमी तांकां कावन्सिलींग करता, कित्या खातीर तुमचें रगत कमी जालां आसूं शकता, आनी आमी तांकां रेफर करता, तुमी तुमच्या फिजिशियनाक वचून दाखोवपाचें म्हणून, पण आमी तांचें ब्लड घेवपाक शकना. ओके. पण मिनिमम 12.5 हें आसूंकूच जाय तुमकां, ताच्या शिवाय तुमी ब्लड घेवपाक शकना. बरोबर. आतां रक्ताची स्टोरेज जी आसा, म्हणजे तुमी ब्लड काडले, एक इमर्जन्सी आसा ताजे खातीर लोक येतात, पेशंट इमर्जन्सी आसा, लोक येतात, डोनेट करतात, ते स्टोरेज तुमी कितले दीस दवरूंक शकता? ओके. आयज समज कोणी एक मनशान येवन डोनेट केलें, सकाळी समज 9 ताणें डोनेट केला, अप टू 6 hours तेजें ब्लड प्रोसेस करपाक टायम लागता. त्या टायमार आमी ते ब्लड कंपनी तुमी ब्लड दिता ताका होल ब्लड म्हणटा, ते आमी 3 डिफरंट प्रॉडक्ट्स, प्लेटलेट, प्लाझ्मा आणि रेड ब्लड सेल म्हणून सेपरेट करता. ओके. आणि हे सेपरेट करून ते ब्लडाचे टेस्टिंगूय करचें पडटा. हे सगळे प्रोसिजर जावन 5 to 6 hours टायम लागपाक शकता. आता ते स्टोरेज, ते प्लेटलेट म्हणजे तेका स्टोरेज टायम कमी आसता, ओन्ली 5 days. ओके. रेड ब्लड सेल्स ते अप टू 35 days to 42 days आमकां दवरपाक शकता, आणि प्लाझ्मा ते आसा ते अप टू 1 year स्टोरेज दवरपाक शकता. म्हणून ऑलवेज प्लेटलेटाचे स्टॉक कमी जावपाक शकता, बिकॉज एवरी 5 days ते एक्सपायर जाता स्टोरेज. बिकॉज ऑफ दॅट स्टोरेज स्टॉक्स आर ऑलवेज लो. ताका म्हणून आमी डोनेशन. साधारण प्लेटलेट्स हे कोणाक लागता ऑपरेशन करतना? प्लेटलेट म्हणजे प्रॉडक्ट हे मोस्टली ब्लिडींग, कोण ब्लीड जाता तांकां
इंडिकेशन असता. फॉर एक्झाम्पल आता ते डेंग्यूचे सीझन चल्ले तेन्ना प्लेटलेट. आता आमचे रुटीन हॉस्पिटल डे टू डे वर्कअपाक हार्ट सर्जरी पेशंटाक मोस्टली तांकां 5 to 6 युनिट प्लेटलेट एक मनशाक लागता. आणि ते ऑन्कॉलॉजी पेशंट कोण किमो घेता तांचे प्लेटलेट ड्रॉप जावपाक शकता आणि तांकां प्लेटलेट. सो हाची तुमकां तशी खूप गरज असता. होय. सो जशे आमी ब्लड डोनेट करतात तशेंच प्लेटलेटी डोनेट करपाक जाय मेळटा. तर ते कोणे करप आणि ताजे खातीर म्हणजे कशी मानसीक आणि फिजिकली हेल्थ कशी आसपाक जाय. ओके. होल ब्लड डोनेशन आणि प्लेटलेट डोनेशन तुम्ही म्हणता ते डिफरंट प्रोसिजर्स असतात. ओके. होल ब्लड डोनेशन कोण येऊन विथिन 7 minutes तो डोनेट करून वचपाक मेळटा. पण प्लेटलेट डोनेशन ते मशिनार लावून डोनेट करपाक जाय. ते अराउंड 45 minutes लागता ते प्रोसिजर फुल कंप्लीट जावपाक. ते अफेरेसिस मशीन म्हणटा. ताजेर एकदां कनेक्ट केल्यार प्रोसिजर कंप्लीट जावन 45 minutes जावन ते रिमेनिंग ब्लड ते पेशंटाचे प्लाझ्मा RBC सगळे ताजे बॉडीक भितर घालून ओनली प्लेटलेट एक्सट्रॅक्ट करता. ओके. दॅट 1 platelet इज इक्वल टू 6 platelets विच इज अदरवायज डोनेटेड. ते होल ब्लड डोनेट करून ते 6 लोकांचे ब्लड ते एक बरोबर असता. पण जेन्ना प्लेटलेट्स दितात ताजी हेल्थ कशी आसपाक जाय डॉक्टर निमेशा? सेम थिंग जशें होल ब्लडाक आसा तशेंच प्लेटलेट्साक. युजली आमी होल ब्लडूच घेता आणि RDP म्हणजे आमी रँडम डोनर प्लेटलेट्स म्हणून ताजें सेपरेशन करता. आणि जशें डॉक्टरान सांगलें तुमकां एफेरेसिस म्हणून एक प्रोसिजर आसा वेरीन सिंगल डोनर प्लेटलेट आमी करता. कळ्ळें न्ही. सो फिटनेस इज द सेम थिंग. क्रायटेरिया सगळे सेमूच उरता. कळ्ळें न्ही. फक्त ते एफेरेसिस म्हणून प्रोसिजर आसा सिन्स इट्स 45 minutes लॉंग प्रोसिजर तेन्ना ताजी वेन जी आसता न्ही आमची ती मातशी मोठी वेन आनी थीक प्रॉमिनंट वेन जाय पडटा. कित्याक तितलो वेळ तर सस्टेन करपाक जाय 45 minutes म्हणून. सो ते आमी एक चॅक करता आणि स्क्रीनिंग आमी सगळ्यांचेच करता. ओके. पण टायमिंग म्हणजे ते एक स्लो असता प्रोसेस कसो असता ताजो? साधारण ताणी 45 minutes म्हटले पण ताणे खाऊन पिऊन येवप जे जशें नॉर्मल ब्लड दिता तशेंच आणि ताजे नंतर ताणे रावपाक जाय. हय. प्रत्येक मनशान जेन्ना ब्लड डोनेट करतकीर अराउंड 15 minutes तरी भायर वेटिंग रुमान आमच्या बरोबर बसचें पडटा. सो आमी ताका ऑब्जर्व करता. थोड्यांक कितें रिएक्शन येता, चक्कर येता, घोळ येता, कितें त्रास जाता जाल्यार ते आमकां कळयता नाजाल्यार आमी तांकां ऑब्जर्व करता. सो 15 minutes तरी तांकां आमी बसयता. मागीर आमी पोस्ट डोनेशन कावन्सिलींग करता. पोस्ट डोनेशन कावन्सिलींग म्हटल्यार आमी तांकां सांगता कितें करप आनी कितें करप ना तें. सो त्या दिसा उदक खूब पिवचें पडटा. जेवण 2 टायम सारकें घेवपाक जाय. मागीर हेवी काय त्या ज्या हातीन रगत दिला ते काय हेवी काय उखलपाक जायना. मागीर अल्कोहोल स्मोकिंग 6 वरां खातीर मातशें अवॉयड करचें पडटा. ड्रायविंग बी कोण रोखडेंच करपाक जायना. अराउंड हाफ एन आवर टू 1 hour मातसो गॅप आसपाक जाय. सो हे सगळें आमी तांकां आफ्टर डोनेशन आमी सगळें सांगता. हेच मातशें आनी एकदां परत बऱ्या पद्दतीन म्हणजे आयज आमचे तरणाटे आसा कॉलेजींनी किंवा आमी खुबशे जाग्यार म्हणटात की इंजिनियरींग कॉलेज ITI किंवा IIT सगळीकडे वचून आमी कॅम्प घेतात. पण कॅम्प घेतल्या नंतर तांचे प्रिकॉशन घेवप हेवूय तुमी कशा पद्दतीन तांकां सांगतात? हय. सो मेन म्हटल्यार कोणें रगत दिल्या उपरांत रोखडी घाई करप ना. केन्ना आमी रगत दिवपाक येता न्ही तेन्ना गडबडीन केन्नाच येवप ना. रातची न्हीद बरोबर जाल्ली आसपाक जाय. एटलीस्ट 6 वरां न्हीद जावपाक जाय. आणि सकाळचो ब्रेकफास्ट सारको कंप्लीट केल्लो आसपाक जाय. उपाशी पोटार रगत दिवप नासता. कळ्ळें. सो सारके जेवन खावन तुवें आयले की तूं ब्लड दिवपाक शकता. ओके. मागीर रक्त दिल्या नंतर कशें तुवें कॅर घेवपाक जाय. एक म्हणजे उदक जें आसा उदक ऑर एनी लिक्वीड खूब घेवपाक जाय. त्या दिसा 24 hours तुवें खूब इनटेक ऑफ प्लेंटी ऑफ वॉटर यू कॅन हॅव इट. आणि खावपाचें म्हणजे मिल्स 2 टायम सारके घेवपाक जाय. जशें हांवें म्हटलें हातीन काय उखलपाक जायना. मातशें हेवी काम कसलें अवॉयड करपाक जाय. स्पेशली एक्सरसायज वर्कआउट जिम जे कोण रेग्युलरली बी वतात तांच्यान तें करपाक जायना. रनिंग जॉगिंग फॉर अ डे फॉर जस्ट 24 hours. नेक्स्ट डे तुम्ही रेग्युलर नॉर्मल तुमचें काम रुटीन करपाक शकता. ट्रॅव्हलिंग बी कोण करपाचें आसा इट्स बेटर टू अवॉयड. सो ताणी दिवप ना ब्लड दिवप ना अशें ना. म्हणजे हे थोडे कॅर घेवन हे कॅर करपाक हय मातशें कॅर घेवचें म्हणजे 1-2 दीस ते एटलीस्ट ताणी अवॉयड करपाचें. ओके. आनी हेच बरोबर आतां काही मेडिसिन्स घेता आनी मेडिसिनाचेर परत ब्लड दिवप ताजो कितें बारीकशें आसता. एक प्रेशराची गुळी म्हणून कोणी घेता पण तो एलिजिबल फॉर ब्लड दिवपाक आसता. जाल्यार ताजें ब्लड तुमी घेतात काय ताणें तें मेडिसीन घेवप ना
ताजो सायड इफेक्ट कितें आसता? ओके, BP टॅबलेट कोण घेता ते कारणार घेता न्ही, तेजे BP हाय आसतले, तो आमी प्री मेडिकल चॅकअपान समज तेजे BP हाय आयल्यार तेका डोनेट करपाक मेळचें ना रगत. और समज 1 म्हयने पयलीं ताजे रगताचे डोस चेंज केला, वाडयला बीन आसा जाल्यार आमी तांकां ब्लड दिवपाक दिना, मोस्टली अलाव करना तांकां. कोण रेग्युलरली मेडिसिन घेता आनी तेजे प्रेशर समज नॉर्मल आयल्यार 120-80 ताजे रेंजार आयल्यार आमी ब्लड डोनेशन घेता. ते पण टॅबलेट घेवन सुद्धा म्हणजे आता सकाळी टॅबलेट घेवन ब्लड काडपाक आयलो, ब्लड प्रेशराचे आसा जाल्यार आमी घेता, तशे प्रॉब्लेम जायना. आनी कसले टॅबलेट आसा जाल्यार ते आमचे कडेन डिस्कस करचे पडटा डोनराक की कित्या खातीर तसले टॅबलेट घेता म्हणून. समज जोर आयले तेका, बॉडीक आसा आनी वायरल कितें सिम्पटम्स बीन आसा जाल्यार आमी तसले डोनर्साक घेयनात. तशेंच तुमकां आतां प्लाझ्मा कशे कितले लागतात? आतां प्लाझ्मा मेनली आमी यूज केले ते कोविडान. ओके, कोविडान खूब प्लाझ्मा GMC यूज टू कलेक्ट. आतां ते प्लाझ्मा कमी आसा. आतां मोस्टली प्लाझ्मा कोणाक यूज करता ते ट्रॉमा केसीस आसा, एक्सिडेंट केसीस आसा, ताका खूब ब्लड लॉस जाला आनी ते आमचे गायनॅक पेशंट, तसले पेशंटाक प्लाझ्मा यूज करता. पण ताजी स्टोरेज किंवा ते दिवपाची कितें प्रोसिजर आसता आनी ताका कशें तुमी म्हणजे कॉल आउट कशें करता? प्लाझ्मा आतां युजली आमी कोण ब्लड डोनेट करपाक येता ताजेच ब्लडासून सेपरेट करून आमी प्लाझ्मा काडटा. पयलीं आमी मशिनार काडटाले, आतां रिक्वायरमेंट थंय चड आशिल्लो कन्वॅलसंट प्लाझ्मा, ते प्लाझ्मा वेगळे आनी हे ट्रॉमा केसीसाक यूज करता ते प्लाझ्मा वेगळे ॲक्च्युली. ओके ओके. सो आता हे सगळे करत असताना तुम्ही जेन्ना ब्लड म्हणजे आता असो मदीं एक हांवें मॅसेज पळयलो की GMCन ब्लड शॉर्टेज आसा. सो ब्लड शॉर्टेज GMCन म्हटल्यार मातशें भंय दिसता न्ही, कारण इमर्जन्सी आनी हें चालूच आसता. सो ब्लडाची इतली शॉर्टेज जाली जाल्यार ती रिकवर तुमी कशी केली? ओके, ते दीस युजली ते जाले इन्सिडेंट ब्लड शॉर्टेज म्हणून, ते दिवाळी सीजन आशिल्ले. तर त्या सिजनार कॉलेजीस बंद आसता आनी ते इंडस्ट्री सगळे वर्कर्स वेकेशन, शॉर्टेज आशिल्ले. त्या टायम आमकां कॅम्पूय चड मेळना आशिल्ले. आमचे ब्लड बँक मेनली कॅम्पार डिपेंड आसता. ओके, वॉलंटरी डोनर्स ते आतां त्या टायमार कॅम्प सामके कमी जाले म्हणून ब्लड मातशें शॉर्टेज जालें. पण त्या टायमार आमचे दोतोर सगळ्यांनी मेसेजीस घातिले, इंस्टाग्राम बरोबर वेगळे वेगळे ग्रुपार बीन व्हॉट्सएप केले, मागीर डोनर्स पावले आनी त्या दीस आमी डोनेशन टायम मातशें फुडें केल्ले. अदरवायज 9 to 5 डोनेशन आसता, त्या दिसांनी आमी अप टू नायट 8 o'clock डोनेशन कंटिन्यू दवरिल्लें म्हणून आमचे स्टॉक मातशें बॅलन्स जालो. सो म्हाका एक सांगा, आता काही संस्था NGOज आसता किंवा क्लब्स असतात, ते तुमचे कडेन एप्रोच कशें जावप ब्लड डोनेशन कॅम्प करपाक, आणि मिनिमम कितली तुमकां स्ट्रेंथ आसपाक जाय किंवा तुमची रिक्वायरमेंट कितें आसता एक कॅम्प ऑर्गनायज करपाक? ओके, फर्स्ट ऑफ ऑल ते कॅम्प कोण ऑर्गनायज करपाक ट्राय करता तेंच्यांनी GMC येवन मेडिकल सोशल वर्कर म्हणून आमचे थंय कावन्सिलर्स आसता, तेंचे कडेन डेट घेवचे पडटा. ते डेट्स युजली प्री बुक्ड आसता, पण तेंचे कडेन येवन ते डेट्स चेक करून वी एक्सपेक्ट अराउंड 20 to 30 डोनर्स एटलिस्ट, कित्याक ते कॅम्पाक कोण वता तेंचे स्ट्रेंथ आसता एटलिस्ट 10 to 15. आतां एटलिस्ट 30 तरी डोनेशन्स त्या दिसा जावंक जाय आमकां, तेन्ना ते स्टॉक बॅलन्स उरता. ओके, आनी थंय कितें अरेंजमेंट आसपाक जाय तुमकां एक ऑर्गनायज केलो कॅम्प कोणें? आमचे आतां पळोवपी आसा गोंयभर लोक पळयतले आमचो ही कार्यावळ, तर तुमकां एक कॅम्प ऑर्गनायज करतना थंय बाबा कितें आसपाक जाय? ओके, ते रूम वेल एरेटेड आसूंक जाय, म्हणजे एटलिस्ट एअर कंडिशन और गुड अमाउंट ऑफ फॅन्स शूड बी जाय, कित्याक ते ब्लड डोनेशन जावन डोनर्स फेंट जावपाक शकता गरमी कारणान. ओके, थंय डोनेशन टेबल्स आसूंक जाय. आमी युजली 4 to 5 टेबल्स घालता थंय डोनेशन रुमार, तो आमकां डोनेशन टेबल जाय पडटा. आनी डॉक्टर्स आनी ते एग्जामीन कोण करता तांकां बसपाक खुर्ची चेअर्स जाय पडटा आनी ऑब्जर्वेशन सेपरेट. सो ओनली फर्निचर रिक्वायरमेंट्स, मेडिकल ट्रॅव्हल्स, everything GMC only arranges. Even refreshment GMC blood bank gets wherever the camp आसा थंय आमी रिफ्रेशमेंट उदक हय ते सगळे आमी प्रोवायड करता. फक्त जागो जाय आमकां आनी वेल कंडिशन्ड एंड एरेटेड रूम. करेक्ट. सो आता अशा तरेन तुम्ही कितले महिन्यांनी म्हणजे वर्सभरात कितले कॅम्प करतात की जातूंतल्यान तुमचे कलेक्शन जाता? पर डे एटलिस्ट आमकां 1 कॅम्प आसतात. एवरी डे 1 कॅम्प आसता आमकां, आनी तशें पर इयर आमकां 18 to 20,000 कलेक्शन जाता फ्रॉम दीज कॅम्प्स.
आता देर आर टाइम्स कॅम्प्स डोंट हॅपन असे सांगितले ते जून वेकेशन टाइम और दिवाळी आता क्रिसमस लागी पावला ह्या टायमार कॅम्प्स मातशे कमी जाता तेन्ना we request public to come ahead and donate in blood bank. Direct they can come to blood bank and donate. आम्ही weekdays 9 to 5 open असता आणि weekend ते Saturday 9 to 1 for blood donations. बरोबर. सगळ्यात महत्वाचो प्रश्न पहिली खूप डॉक्टर निमिषा पहिली खूप फावटी अशें जाताले की एकदा ब्लड काढले की कार्ड दिताली आणि कोणाकूय म्हणजे फ्रेंडाक रिलेटिवाक ब्लड जाय जाल्यार आमी ते कार्ड पास ऑन करताली पण हाली काळान ते कार्ड घेनात किंवा त्या कार्डाचेर ब्लड दिनात सो ताजे फाटले रिजन कितें आणि कित्या खातीर म्हणजे कितें तरी हाजे कारण आसूंक शकता ना ऍक्च्युअली अशें कांय ना की आमी केन्ना कार्ड घेनात सो ते कशें आसता की आमचो त्या पर्टिक्युलर ब्लड ग्रुप जो आसा न्ही ताजो स्टॉक आमचे कडेन अवेलेबल आसपाक जाय समज फॉर एग्जाम्पल एनी रेअर ब्लड ग्रुप फॉर एग्जाम्पल AB नेगेटिव्ह ब्लड ग्रुप जर आसा आमचे कडेन त्या टायमार आमचे कडेन ब्लड बँकेन तो पर्टिक्युलर ब्लड ग्रुप अवेलेबल ना जाल्यार आमी तांकां तांचे कडल्यान कार्ड घेवन आमकां ताजो कांयच फायदो जायना कित्याक आमकां दिवपाकूच तांचे कडेन ब्लड नासता ओके कळ्ळें न्ही सो तेन्ना आमी तांकां सांगता की आमी बाबा आमी कार्ड आतां घेवपाक शकना तुमकां डोनर्स अरेंज करचे पडटले म्हणून सो त्या खातीर लोकांक असो तो गैरसमज जाला की आमी कार्ड एक्सेप्ट करना बट तशें कांयच ना जेन्ना आमचे कडेन सफिशियंट अमाउंट आसता स्टॉक आसता ब्लड बँकेन तेन्ना आमी ब्लड कार्ड एक्सेप्ट करताच बरोबर कळ्ळें न्ही सो अशें कांय म्हणजे अशें कांय ना की स्पेसिफिक ताजे फाटले रिजन कांय ना तशें कांयच ना सो त्या हाजे म्हणजे त्या ब्लड ग्रुपाचे ते पेशंटाक ते ब्लड ना जाल्यार तुमी ते घेना आणि एवरी टाइम तुमकां फ्रेश ब्लड जाय अशें कांय नासता तुमी स्टॉक आशिल्लो तोवूय यूज करपाक शकता सर्टन सर्जरीज लायक आमी हार्ट सर्जरी पळयता थंय तेन्ना फ्रेश ब्लड जाय पडटा ओ ल्हान भुरग्यां खातीर फ्रेश ब्लड जाय पडटा तेन्ना आमी आमचे कडेन समज ओल्ड आसा तो ब्लड ग्रुप जाल्यार आमी ते ओल्ड ब्लड ताका दिवपाक शकना सो त्या टायमार आमी कार्डूय घेवन आमचे कडेन फायदो जायना तेन्ना आमी तांकां डोनर्स अरेंज करपाक लायता आणि आमी जे कार्ड आमी तांकां जे इश्यू करता न्ही वॉलंटरी डोनर्साक ताका व्हॅलिडिटी नासता इट इज लायफ लॉंग व्हॅलिडिटी सो आमी केन्नायचे ओल्ड खंयचेय कार्ड आमी एक्सेप्ट करता जी आणि खंयचे म्हणजे कितले एकदा दिव दोनदा दिव ताजेर मार्क केल्ले आसता एका टायमार एकूच कार्ड आसता ते सरेंडर करप आसता ओके हय सो ते एकदा कार्ड कॅन्सल केले की ते कार्ड आमी परत दिना हा म्हणजे एकदा डोनेशनाक दिले हय डोनराक तर परत ते दिनात रिटर्न डोनराक आमी एकदा कार्ड दिता ताका समज कितें रिक्वायरमेंट आसा आमचे कडल्यान ब्लड व्हरपाक जाय ताणें कार्ड समज सरेंडर केले ते कार्ड मागीर ताका समज परत केन्ना तो मागपाक आयलो जाल्यार ते कार्ड ताका आमी परत दिना ते कॅन्सल जाता सो वन टाइम यूज वन टाइम यूज अच्छा आता हे सगळे आमी पळयतना म्हाका एक सांगात तुमकां डिफिकल्ट खंयच्या ग्रुपाची येता म्हणजे ब्लड मेळपाक चड रिक्वायरमेंट खंयच्या ग्रुपाची आसता निगेटिव्ह पॉझिटिव्ह AB किंवा O खंयचो हे आसता रिक्वायरमेंट आमचे 90% म्हटल्यार जाता पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपाचे लोकूय चड असतात त्या प्रमाणे आमकां तशी गरजूय चड पडटा सो पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपाचे डोनर्सूय चड येता आनी रिक्वायरमेंटूय चड जाता सो दॅट इज कायंड ऑफ बॅलन्स बट नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आसता न्ही तेन्ना आमचे कडेन डोनर्स कमी आसता त्या ब्लड ग्रुपाचे सो तेन्ना मातसो प्रॉब्लेम जाता बट पीपल ट्राय टू अरेंज लोक हाडटात तशे नेगेटिव्ह ब्लड ग्रुप प्लस आमी आतां कोणी वॉलंटरी डोनेशनाक आमचे कडेन येता न्ही ऑर एनी रिप्लेसमेंट डोनर्स आमी तांकां सांगता समज तुमकां इंट्रस्ट आसा फुडें येवन डोनेट करपाचें तर तुमी आमच्या सोशल वर्करा कडेन रजिस्टर करात नांव तुमचो ब्लड ग्रुप आमी थंय मेन्शन करता म्हणून समज आमकां कितें गरज पडली कितें इमर्जन्सी आमकां आयली जाल्यार आमी अशा मनशांक आमी तांकां फोन करून तांकां आपोवन घेतात त्याच टायमार म्हणजे आमचो 9 to 5 टायम आसा ब्लड डिरेक्टरीची नांवां तुमचे कडेन कितलीं आसतात म्हणजे एक इमर्जन्सी जाय डोनर ना तुमचे ब्लड सोंपलां सो डिरेक्टरी अशी आसा तुमचे कडेन डोनराची आसा आमचे सोशल वर्कर ते मेंटेन करता ओके सो आमकां कितें गरज पडत जाल्यार आमी तांकां कॉल करून आपयतात खंयच्याय टायमार तांकां आमी आपयतात रातची इमर्जन्सी आयली जाल्यार रातचे आमी डोनर्स हाडिल्ले आसा ब्लड डोनेट करपाक सो दॅट हॅपन्स सो म्हाका दिसता तुमी समजता गोंयकारांक कितें सांगूंक शकता दोगांय म्हणजे आमचो टायमीय कमी आसा आतां टायम सोंपत येयला तो तुमी खूब बरी म्हायती दिल्यात सो लोकांक कितें अपील करूंक शकतात ब्लड डोनेट करपा खातीर तुमी दोतोर पयली यूथ ऑफ गोवा तुमी फुडें येवपाचें कार्ड आमी घेयना म्हणून अशें देर इज अ मिसकम्युनिकेशन गोईंग अराउंड वी always respect your cards once you come and donate we will try and help you out any time your relatives or your friends require it tumhi youthful community should come ahead and donate blood when Goa Medical College Blood Bank requires blood yes आणि डॉक्टर निमिषा तुमचे अपील कितें आसतलें तुमकां एक सांगपाक सोदता की तुमी आपल्या इमर्जन्सी येतली म्हणून रावपाक जायना वॉलंटरी येवन तुमी समज फुडें ब्लड दिलें तर आपल्याक न्ही आपल्या फॅमिलीक ऑर आपल्या कोणायकू खातीर ते बरें पडू शकता सो तुमी आय
अपील दॅट तुमी सगळ्यांनी फुडें येवन GMCन ऑर एनीवेअर इन दीस ब्लड बँक्स तुमी येवन ब्लड दिवचे. तुम्ही दोगांयनी आयज येवन आमकां म्हणजे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आसा हे सगळ्यांक आमकां खबर आसा. तातूंतल्यान एक जीव वाचता हेंवूय आमकां खबर आसा. पूण ते दिता आसतना खुबशें आमकां फाटीं फुडें जाता आनी तें जावचें न्ही म्हणून ताजी सविस्तर नियाळ तुमी बरे पद्दतीन केल्लो आसा. कार्डाचो काही गैरसमज आशिल्लो. काही डायबिटीज पेशंट रेगुलर नॉर्मल असले जाल्यार हांव ब्लड दिवंक शकना इवन फॅमिली मेंबराक अशें मातशें जातालें. ताजे बद्दलूय तुमी उजवाड घातलो. खूब बऱ्या पद्दतीन तुमी एक्सप्लेन केल्लें आसा आनी समस्त गोंयकारांक परत एकदां नमायेचें मागणें की डोनेशन करपाक ब्लड डोनेट करपाक तुमी सामकार येवचें. त्याच बरोबर आमच्या स्टुडियोन आयिल्ली ही दोनी यंग डायनॅमीक डॉक्टर गोवा मेडिकलची तांकां हांव देव बरें करूं म्हणटा. थँक्यू.